सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या श्री क्षेत्र दाणोली इथल्या श्री सद्गुरू साटम महाराज मठ इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी भेट दिली। श्री सद्गुरू साटम महाराजांचं त्यांनी दर्शन घेऊन वंदन केलं। सामाजिक कार्यकर्ते तसंच श्री माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष असलेले राजेंद्र मनोहर पेडणेकर हे गेले 2 आठवडे या परिसरातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही ठिकाणच्या वीज समस्या समजून घेऊन तडीस नेण्याचे त्यांचे असे यथाशक्ती प्रयत्न करत आहेत। याबद्दल बोलताना श्री पेडणेकर म्हणाले की आपण तमसोमा ज्योतिर्गमय या आस्थेवर विश्वासाने चालणे हे अंधाराकडून प्रकाशाकडे न्यायचे श्री सद्गुरूंचे मार्गदर्शन आहे। आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील वीज समस्यांबाबत सातत्याने प्रशासन व शासनाशी सुसंवाद घडणे गरजेचे आहे। आजपर्यंत ज्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्यावर चर्चा करून आपण केवळ वेळ खर्च करू शकतो। याबाबत गेले 15 दिवस श्री माऊलींच्या कृपेने आपण जे काही प्रयत्न केले त्याला उत्तमपैकी प्रतिसाद लाभत आहे। हे काम खूप व्यापक आहे आणि हे आपले स्वतःचे आहे असं मानून जिल्ह्यातील विविध ठिकाणी आपण जर यासाठी यथाशक्ती व सुसंबद्ध प्रयत्न करत गेलो की श्री सद्गुरूंचे सामर्थ्य व कृपाप्रकाश यांनी जिल्हा सर्वार्थाने उजळून निघेल असा विश्वास देखील राजेंद्र पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे। श्री सद्गुरू साटम महाराजांच्या कृपेने वीज समस्या मार्गी लागताना व्यापार, उद्योग आणि पर्यटन यांना शाश्वत खंबीरपणा येऊ शकतो आणि जिल्ह्यातल्या धार्मिक क्षेत्रांचीही अनेक जणांना आध्यात्मिक प्रचिती मिळायची संधी उपलब्ध होऊ शकते असंही पेडणेकर यांनी स्पष्ट केलं। दाणोली येथील भेटीदरम्यान श्री पेडणेकर यांची तिथल्या इंदू रिसॉर्टचे सर्वेसर्वा व पर्यटन उद्योजक संदीप सुकी आणि सहकारी यांनी भेट घेत विविध मुद्द्यांवर संवाद साधला। ब्युरो रिपोर्ट, आपले सिंधुनगरी न्यूज।